ज्या ज्या मतदारसंघातले खासदार सोडून त्या मतदारसंघात दौरा करत आहे ते मतदारांची माफी मागत आहे की तुम्ही गद्दारांना निवडून दिलं त्याबद्दल मी तुमची माफी मागायला. बरोबर आहे ना. त्यांनी ज्या पद्धतीनं एक्सपोज केलेलं आहे की कोणत्या कोणत्या कारवायामध्ये ते कारखान्याचं भंगार विकण्यापासून कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये अडकल्यामुळे ते BJPमध्ये गेलेले आहे हे पण जनतेसमोर ते आणत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीचा स्टँड घेत आहेत की आम्हाला विकास करता येत नाही आहे, आम्हाला निधी मिळत नाही आहे, हे खोटं नाटक जे कारण आहे ते जनतेसमोर एक्सपोज करत आहेत. त्यामुळे BJPची दमनशाही आणि लोकशाही संपवण्याचा प्रकार जो आहे आणि ही जी संख्या ते गोळा करत आहेत ती संख्या या देशाचं संविधान संपवण्यासाठी करत आहेत हे लोकांसमोर ते आणून देत आहेत. विस्तार होणार आहे बुधवारी याची खूप चर्चा आहे. असं आहे, लबाडाचं जेवण खाल्ल्याशिवाय जे असतील वाटेत असं वाटत असेल की हे 6 गद्दार गेले त्यांना कोणाला मंत्रिपद भेटेल, अजून कोणी बदलून जाईल. आम्ही कालच ऐकलं की गडकरी साहेबांनी 9 वर्षानंतर पुन्हा दरबार घेतला, तुरळक गर्दी होती, हे आम्ही ऐकलं आहे. कदाचित त्याचेच परिणाम असावे सगळे हे. एकनाथ शिंदेचं इथून पुढे जे ऑपरेशन असणार आहे ते काँग्रेस आमदारांवर असणार आहे असं सुतोवाच त्या दिवशी. कंपाऊंडर कधी ऑपरेशन नाही करू शकत. कंपाऊंडर फक्त चिठ्ठी लिहून देतो, डॉक्टर आतमध्ये ऑपरेशन करत असते. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे लोक करत आहेत. कंपाऊंडरने उगाच स्वतः डॉक्टर समजून येण्याचं काही कारण नाही. विश्वास नागरे पाटील पदभार स्वीकारणार आहे. आपल्या शहराध्यक्षांनी भीती व्यक्त केली होती कदाचित आमचं एन्काउंटर. असं आहे की जे अधिकारी आहेत ते अधिकारी जर RSS सारख्या संस्थेच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन त्याची जर स्तुती करत असेल तर ते निष्पक्षपणे या नागपूरचं प्रशासन करू शकेल का, कायदा सुव्यवस्था सांभाळू शकेल का, संविधानाची शपथ घेतो, कुठलाही ममत्व भाव न ठेवता काम करण्याची शपथ घेतो आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं RSSची तारीफ करणं हे ऑब्जेक्शनेबलच आहे. आणि मग एखादा मुद्दा लोकांच्या हिताचा विचारला विरोधी पक्षांनी की त्याला अर्बन नक्षलाईट म्हणून डिक्लेअर करायचं. हा जो धंदा आहे हा धंदा माहोल तयार करून एखाद्याला संपवण्याचा होतो. त्याच्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असावं. तुमच्या निवडणुकीत जे फुटलेले मतं होते त्याचा रिपोर्ट जो आहे तो तयार झालेला आहे. लवकरच तो प्रदेश आणि हायकमांडकडे जाणार आहे. तुमचं काय मत आहे? मी तर सांगितलं ना, जिसने दिया उसका भला, जिसने नहीं दिया उसका भी भला. कारण ही लढाई मी लढताना माहीत होतं की आमचा जो किती संख्या आहे 170ची संख्या होती, त्यांच्याकडे 600ची संख्या होती. पण पूर्ण विदर्भामध्ये नागपूरची निवडणूक झाली. नागपूरला कुठलाही दबाव चालला नाही, कुठलंही तंत्र चाललं नाही, ना पैसे चालले. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधी पक्ष आहे आणि जनतेचे प्रश्न तो उचलण्यासाठी तयार आहे. लोकशाही आणि संविधान या दोन्ही रक्षणासाठी हा उमेदवार उभा आहे. हा संदेश जो द्यायचा होता काँग्रेस पक्षाला तो काँग्रेस पक्षाने तो दिलेला. भाऊ एक हिंदी में तिकडे जाऊन गेलं तुम्ही. पाणीपट्टी आहे त्यामुळे जनता त्रस्त आहे. जे आम्ही टॅक्सेस घेतो त्या टॅक्सेसच्या नुसार आम्ही सोयीसुविधा देतो का सामान्य जनतेला, हा मुख्य प्रश्न आहे. आज सगळ्या नागपूर शहरामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. ज्या कचऱ्या कंपन्या पैसे लुटून घेऊन जात आहे त्यांच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आहे. म्हणजे कुठल्याही पुढाऱ्याने कोणत्याही मिटिंगमध्ये जरी सांगितलं परंतु त्यांचा कंत्राट रद्द होत नाही, त्याचं भुगतान या शहरातील जनतेला करावं लागून आज जागोजागी कचऱ्याची ढिगं पडलेले आहेत. ते कचरा कंपनीचे कर्मचारी स्ट्राईकवर जातात. तर मला वाटतं काय महानगरपालिकेजवळ निर्णय घ्यायची क्षमता उरलेली नाही का? एखाद्या कंपन्यांमुळे शहरातील जनता त्रस्त असेल, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असेल, स्वच्छतेचा अभाव असेल, अशा परिस्थितीतही नियंत्रण घेऊ शकत नाही. मला वाटते बजेटमध्ये जे तुम्ही पैसे ठेवले आहे त्या पैशाचा विल्हेवाट कसा लागणार आहे आणि त्यामधून सामान्य जनतेला काय सोयी मिळणार आहे याचा कुठलाही संबंध नाही असं मला वाटतं. तरी मनपाच्या शाळेची पटसंख्या हळूहळू कमी होत चालल्या. अनेक शाळा, मराठी शाळा बंद होत आहे. कसं पाहतो? मला वाटते महानगरपालिकेची शाळा ही सर्वसामान्य जनतेचा एक आधारस्तंभ आहे. आज आपण पाहतो की पहिल्या दुसऱ्या वर्गाची 30-40 हजार रुपये मोजावे लागतात आणि अशा परिस्थितीत महानगरपालिकेने आपला शाळेचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांना, लोकांना या शहराचे आकर्षक केले पाहिजे. या शाळेमध्ये रिझल्ट चांगले आहे, येथे शैक्षणिक वातावरण आहे, तेव्हाच ती पटसंख्या वाढू शकेल. असं पाहू त्या कामी महानगरपालिका काय करते. म्हणून नागपूरचे जे नवीन पोलीस आयुक्त आहेत ते आज पदभार ग्रहण करतात. त्यांचा एक कार्यक्रम त्यांनी अटेंड केला होता संघाचा, त्या संदर्भात त्यांच्याबद्दल खूप वाद सुरू आहे. मला असं वाटतं की नागपुरात अनेक
आयुक्त येतात 2-2.5 वर्षानंतर नवीन आयुक्त येणारच आहे. आयुक्त आल्यानंतर तो कसं काम करतो, जर आयुक्त आल्यानंतर त्यांची भूमिका जी असेल त्या भूमिकेप्रमाणे आम्ही त्यांच्याशी वागू. आणि मला वाटतं की IAS IPS हा अधिकारी हा निष्पक्षच असला पाहिजे आणि निष्पक्षच राहतो अशी आमची माहिती आहे. परंतु इथे आल्यानंतर आपल्या निदर्शनास येईलच की ते कशा पद्धतीनं काम करणार आहे, त्यावर मग आमची रिॲक्शन असते.